नमस्कार. घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आपण पाहत आहोत. शर्वरीला काही प्रस्ताव मान्य नसतो. ऐश्वर्यासारख्या मुलीशी का लग्न करावं म्हणून ती राग भरलेली असते. तिचा भाऊ तिला समजवत असतो, खरं तर हे स्थळ खूप चांगलं आहे. आपल्याला भांडणं मिटवायचे असेल तर हे स्थळ निवडावंच लागेल. मुलीचा फोटो दाखवतात आणि म्हणतात किती सुंदर आहे, आपल्या भाऊजींना शोभूनही दिसल असं जानकी सगळ्यांना पटवून सांगते. आणि तिने सांगितलेल्या सगळ्यांना पटल्यामुळे सगळेजण तयार होतात. शर्वरीला काही मान्य नसतं, पण आता सगळेजण म्हणताय म्हणून तीही तयार होते. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी, सयाजीच्या घरी जायला निघतात. तिथे पोचताच नौकर घाईघाईने सयाजीला सांगायला आतमध्ये जातो की रणदिवेंचा मुलगा आलेला आहे त्याच्या बायकोसोबत. तेव्हा सयाजी खूप चिडतो. तो माझ्या दारात परत का आला म्हणून तो बंदूक काढतो. बंदूक घाईघाईने घेऊन बाहेर जातो. बाहेरच त्याची वाट अडवतो आणि त्याला विचारतो, जाब माझ्या घरी का आला आहेस म्हणून. तेव्हा तो सांगू लागतो, खरं तर मी आपल्यातली भांडणं मिटवायला आलेलो आहे. आपल्यात पुन्हा सोयरीक निर्माण व्हावी, आपले पुन्हा पहिल्यासारखे संबंध निर्माण व्हावे म्हणून मी इथे आलेलो आहे. तेव्हा जानकी म्हणते, मी तुमच्या मुलीसाठी माझ्या दिराचं स्थळ घेऊन आलेले आहे. आपण हे मान्य करावं आणि आमच्याकडनं हे छोटीशी भेटवस्तू घ्यावी. आणि ऐश्वर्याच्या आईला ते खूप पटलेलं असतं. ती ताट हातात घेण्यासाठी हात पुढे करते. तोच सयाजीराव ते उधळून लावतो आणि बंदुकीची गोळी झाडतो समोर असलेल्या ऋषिकेशवरती. तितक्यात जाग येते ऋषिकेशच्या आईला. ते तिचं स्वप्न होतं. तिने पाहिलेलं खूपच डेंजर असं स्वप्न. मग ती घाबरते. तिला समजवण्यासाठी जानकी आणि ऋषिकेश तिथे येतो आणि नानासाहेबही समजवत असतात, असं काही घडणार नाही, तू घाबरू नकोस, तू मनामध्ये खूप भीती धरलेली आहे. तुझ्या भीतीमुळे तुला तेच स्वप्नेही दिसत आहे. आपल्याला खरं तर हे सगळं मिटवायचं आहे ना, आपण चांगला विचार करायला हवा असं जानकी पूर्णपणे समजावून सांगते आणि ते तिला पटतं. मग ती झोपते. दुसऱ्या दिवशी सकाळी देवांना नमस्कार करून जानकी आणि ऋषिकेश आपल्या कामासाठी निघणार असतात. देवांचा आशीर्वाद घेतात. बाहेर जानकीची सासू खूप घाबरलेली असते. ते जाणार म्हणून तिच्या अंगाला काटा चाललेला असतो. ती वारंवार म्हणत असते, मला खूप भीती वाटत आहे. पण सगळेजण तिला समजावून सांगतात. मग साडी वगैरे असं सगळं घेऊन आता ते सयाजीच्या घरी जाण्यासाठी निघतात. सारंगही त्याच्या दादाला म्हणत असतो, दादा मी तुमच्यासोबत येतो, मला तुला एकट्याला पाठवायची खूप भीती वाटत आहे. पण दादा म्हणतो, नाही तू नको येऊ, आम्हाला दोघांनाच जाऊ दे, जे काय होईल ते आम्ही दोघंजणं फेस करतो. मग ते गेल्यानंतर इकडे तरीही ती हुरहुर सौमित्राला लागलेलीच असते. तिचा जीव अजूनही तिकडेच अडकलेला असतो. सौमित्र नेहमीप्रमाणे आपल्या ऑफिसमध्ये जातो. अवंतिकाच्या जागेला बघतो. अवंतिका तिथे असते, पण तिच्याकडे तो न बघताच पुढे निघून जातो. तिला दुर्लक्षित करतो. मग अवंतिकाचे वडील तिला सौमित्राला म्हणतो, तू खरं तर ह्या परीक्षेत पास झालेला आहे. आता मी तुला लवकरच एक मोठी जबाबदारी देणार आहे आणि ती केस तू लढायची आहे. अवंतिका म्हणते, ती केस मला भेटणार होती, तू यांना का देत आहेस. तेव्हा तो म्हणतो, तुला आता आम्ही दुसऱ्या देशात पाठवणार आहे, तेव्हा ही केस सौमित्राला लढू दे. इकडे सयाजीराव विचारत असतात बायकोला, माझा डावाडोळा खूप उडत आहे. ती म्हणते, चांगलं काहीतरी घडणार असल्यावरच असं काही डावाडोळा उडतो. आणि समोरून त्यांना दिसतात ऋषिकेश आणि जानकी. मग सयाजीराव बायकोवर चिडतात, तू तर म्हणे चांगलं घडणार असल्यावर यात डावाडोळा उडतो. मग समोरून ऋषिकेश आलाय, आता ही चांगली बातमी समजावी का. रागाने सयाजीराव घरामध्ये निघून जातात. त्यांची बायको त्यांना समजवण्यासाठी मागे मागे धावत असते. आणि ते मध्ये गेल्यानंतर त्यांच्या मागणं ऋषिकेश आणि जानकीही घरात जातात. तुम्ही इथे का आला आहात, तुमची हिंमत कशी झाली म्हणून तो चिडलेला असतो. माझ्या दारात येण्याची एवढी मोठी मजाल तुम्ही मारली आहेत, तुम्हाला जिवंत जायचं नाही वाटतं घरी. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, काका मला थोडंसं बोलू द्या, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. पण काही न ऐकता खूप ताव मारत सयाजीराव बंदूक उचलतात. बंदुकीच्या गोळीला तुझ्या छातीत उतरवतो असं म्हणतं आणि समोर लगेच जानकी उभी राहते. आता जानकी त्यांच्याशी बोलणार आहे. तिचं बोलणं किती पटतंय काकांना तेही पाहणं रंजक ठरणार. तेव्हा लवली स्वरा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ पाहायला मिळेल. धन्यवाद.